झालं एकदाच. ही मी बॅग शिवलेली आहे. माहिती याला किती वेळ लागला? याला पूर्ण कटिंग आणि स्टिचिंग करायला मला लागलेले आहेत 4 तास. 4 तास लागलेले आहेत आणि खूप याच्या एन्क्वायरीज येत आहेत 12 कप्प्यांची बॅग. कारण जेव्हापासून मी पहिल्यांदा बॅग शिवलेली तेव्हापासून जेव्हा ही बॅग व्हायरल झाली त्याच्यानंतर सतत इन्क्वायरी येत आहेत आणि माझी 53 नंबरची बॅग आहे. म्हणजे 53 बॅग मी आत्तापर्यंत या शिवलेल्या आहेत. अजूनही काम चालूच आहे. काही कस्टमर 4 बॅग मला ऑर्डर देतात, काही 5 देत आहेत. म्हणजे ज्यांनी आधी ऑलरेडी माझ्याकडनं शिवून घेतलाय, ज्यांचा विश्वास बसलाय त्यांच्या पुन्हा पुन्हा ऑर्डर येत आहेत. तर काय सांगितलं मी, ही बॅग शिवायला मला किती वेळ लागला? ही बॅग शिवायला लागलेल्या आहेत मला 4 तास. एका ताईंनी एन्क्वायरी केली माझ्याकडे की ह्या बॅगची अमाऊंट किती होईल, तर मी जे काही होते ती सांगितली. मार्केट प्राइसपेक्षा तर कमीच सांगितलं. तुम्ही कपडा बघा, अम्ब्रेला फॅब्रिक लावलेलं आहे मी. बेसला थोडा स्टिफनेस याच्यामध्ये यावा याच्यासाठी मी वॉटर रेजिस्टंट मटेरियलच आहे, जे आपण गाड्यांच्या वर जे कव्हर लावतात पावसाळ्यामध्ये, तुम्ही बघितलंच असेल ते किती जाड असतं, तर तो हा मटेरियल आहे, तो मी लावलेला आहे. आणि त्या ताई मला किंमत ऐकल्यानंतर त्यांचा मेसेज आहे माझ्याकडे की ताई तुम्ही स्वतः शिवता तर इतकं महाग का देता? मग मी त्यांना विचारलं तुम्हाला कितीपर्यंत हवं आहे, सहजच विचारलं मी, तुम्हाला किती हवं आहे? तर त्यांनी मला सांगितलं ही बॅग 200 ते 250 रुपयामध्ये मिळायला हवी. ठीक आहे, काही हरकत नाही, कदाचित त्यांना इतकं स्वस्त मिळत असेल. आता 4 तास ही बॅग शिवायला लागलाच म्हणजे काही मी टाइमपास केलेला नाहीये ना 4 तास. याला इथे पट्टी, याची जी फिनिशिंगची लाइनिंगची पट्टी असते ती लावलं जातं. तुम्ही रेडीमेड बॅग बघाल तर अशा पद्धतीच्या बॅगमध्ये आतमध्ये कधीही फिनिशिंग दिली जात नाही. हे असं ओपनच असतं, तुम्ही पाहू शकता. टिफिनच्या बॅग तर अरा अशी हालत होते. 2 महिन्यांनी त्या अशा अगदी लेबेत असंच मी म्हणेन, अशी त्याची हालत येते. अशाच प्रकारचं मटेरियल असतं, पण कुठेही आतमध्ये लाइनिंग देत नाहीत, काही नाही. अशी सरसर शिवलेली असते. तुम्हाला सहज ती अगदी छोटी बॅग असते ना टिफिनची, 60 ते 70 रुपयामध्ये मार्केटमध्ये मिळून जाते. पण त्या बॅगची 2 महिन्यांनी काय हालत होते हे तुम्ही सुद्धा अनुभव घेतला असेल. जे माहिती आहेत ते कधीच हे करत नाही आहेत. आणि ज्यांनी एकदा माझ्याकडनं बॅग घेतलेली आहे त्या 5-5 आणि 6-6 एक वेळेस देत आहेत ऑर्डर, म्हणजे खरंच त्यांना काहीतरी क्वालिटी कळाली असेल, स्टिचिंग काय आहे ती कळाली असेल. तर ठीक आहे, काही हरकत नाही आहे. त्या टाईमबद्दल काही जास्त बोलायचं नाही मला, कदाचित त्यांना मिळत असावी. तर एवढंच दाखवायचं आहे याच्यात ना की अशी बॅग तयार झालेली आहे. खूप छान, मला कलर खूप आवडलेला आहे आणि त्या टाईमची चॉईस पण खूप छान आहे. सुद्धा खूप छान वाटते. ऑफिसमध्ये वगैरे नेण्यासाठी सुद्धा खूप छान आहे. ही बॅग व्यवस्थित अशी आपण नेऊ शकतो. आतमध्ये कप्पे वगैरे मी प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगते तुम्हाला, त्यामुळे आता काही मी वेगळं असं याच्यामध्ये कप्पे किती वगैरे सांगणार नाही आहे. मग ही आणखीन एक प्रिंट आहे, कोणाला ऑर्डर करायची असेल तर तुम्ही या प्रिंटमध्ये सुद्धा 12 कप्प्यांची बॅग ऑर्डर करू शकता. प्लस आपल्या बाहुबली बॅग्स आहेत रेडी आहेत, त्या ज्यांना अर्जंट आहे ते बाहुबली बॅग, जे 4 कंपार्टमेंटवाली बॅग आहे ती मागवू शकता. चला, या अशा अवतारामध्ये मी नेहमी असते. अवतार बघू नका, माझं काम बघा. आणि कोणाला ऑर्डर करायचं असेल तर पटापट ऑर्डर करा. चला, पुन्हा भेटूया. तोपर्यंत रामकृष्ण हरी.